फॅमिली, हाय टू फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत आहात का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवते बकऱ्याची मटणाची भाजी. आम्ही काय जास्त आणत नाही, आज आणले तर म्हटलं चला रेसिपी काढते तर तुमच्यासंग पहिले शेअर करू. तर आज मी बनवते बकऱ्याची मटणाची भाजी. तर भाजी अगदी साधी सोपी आहे, बनवताना तर बोटं चाकून चाकून खातात. तर चला आपण रेसिपी बघू. बकऱ्याच्या मटणासाठी बघा, मी मिडियम आकाराचे कांदे घेतले 3, ते भाजून घेतले. त्यात खोबरं पण टाकलंय आणि धणे पण, हे सगळं मी एकट्याला भाजून घेणार लाल होईपर्यंत पूर्ण. तर चांगलं भाजून घ्यायचं. गरम मसाला पण, धण्यावाला, खोबरं, कांदा, टमाटे घेतले, कोथिंबीर, लसूण. आता अद्रक माझ्याकडे नाही आहे म्हणून मी अद्रक नाही टाकणार. आता हे आपण मस्त मसाला चांगला भाजून घेऊ. आणि खोबरं, कांदा तिने पण मस्त भाजून घ्यायचं. कांदा लाल होत आल्यावर मी धणे टाकले, नाही तर तुम्ही टाकताना पहिलंच. खोबरं पण आपलं कांद्यामध्ये भाजलं, कारण की बघा मस्त भाजून घेतो. फ्राय करणार आहे, चिकन फ्राय करण्यासाठी मी बघा चिकन आता वाफ काढून घेतली याला एक. आता या मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेणार चांगलं, पूर्ण सुक्क होईपर्यंत. मसाला पण भाजून झाला, तर मसाला काढून घेते. म्हणजे आपण भाजी लाल बनवणार आहे, त्यामुळं मसाला काढून घ्यायचा. एवढंच लाल करायचं, त्याच्यापेक्षा जास्त लाल करायचा नाही. मसाला मिक्सरला बारीक करून घेते. चिकन बघा आपलं चांगलं तळून झालं. त्यात थोडंसं तेल जास्त झालं, ते तेल मी काढून घेतलं. आणि ते मी तेल काढलेलं काय वायपट घालणार नाही. बघा आपली इथं बकऱ्याच्या मटणाची भाजी, यात मी ते तेल वापरतं. शिजून झालंय. आता यात एकच आंबारी टाकायची, बाकी काय नाही टाकायचं. आंबारीमध्ये मस्त फ्राय करून घ्यायचं. तो पूर्ण मसाला पूर्ण लागून तर तळून घ्यायचं. ते तळण्यासाठी एक लिंबू टाकायचं, बिया काढून. त्याला बोलतात चिकन फ्राय. बनवून खावा एक बार, नक्की. मला सांगा एवढंच चवदार लागतं हे एकदम. आता आमच्या घरात आमच्या पोरांना तर लय आवडते. माझ्या नवऱ्याला पण असं चिकन असलं काय नको. बघा मस्त फ्राय चिकन. वरनं कोथिंबीर टाकून घ्यायची. पूर्ण 15 मिनिटात तळून घेतलं. आता वरनं कोथिंबीर टाकून घ्यायची. तुम्हाला जेवढे पाहिजे थोडी तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. मस्त चिकन खाण्यासाठी तयार. बकऱ्याची मटणाची भाजी बनवण्यासाठी बघा तेल तापून घेतलं. आता आपण वाटलेला मसाला तेल टाकून घेते. मसाला टाकून घेतला. आता मसाला पण चांगला परतून घ्यायचा. मसाला चांगला परतून घेऊ. 4-5 शिट्ट्या लावून घेतात कुकरला. झाला आता मसाल्याला मस्त तेल सुटलं. आता आपण यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे मटण मसाला आणि 2 चमचे घाटी मसाला टाकून घेऊ. सगळे मसाले मी 3च मसाले टाकले, कारण की मी धण्याची पुडी घेतली ना, अख्खा मसाला पूर्ण घेतला होता. म्हणून मी गरम मसाला वरनं टाकणार नाही, का तर गरम मसाला भाजी जास्त तिखट होते. मग त्याला पण मस्त 15 मिनिटं मसाल्याला चांगलं वापस तेल सुटूस तर परतून घ्यायचं.
एक वाफ काढून घेते. तर बघा आता आपल्या चांगलं कडाला आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मी मीठ कमी घेतलं कारण की मी पहिलं पण टाकलं होतं ना मटण शिजताना, म्हणून मसाल्यात मीठ कमी टाकलं. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका. त्याच्यात आपले उकडलेलं मटण आहे ना, चिकनच येते तोंडात. आपण चिकन करतो ना, त्यामुळं बघा बकऱ्याचं मटण आता हे मस्त ह्याच्यात एक वाफ काढून घेते. त्या मटणाला एक वाफ काढून घेते. मटणाला उकळी येऊस्तवर इकडे 2-4 ज्वारीच्या भाकरी करून घेते. आपली भाजी शिजून मस्त तयार झाली बघा. मी ग्रेव्ही केली, भाजी पातळ केली नाही. मस्त त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि मस्त खायची. तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही रस्सा करा. मला रस्सा नव्हता पाहिजे म्हणून मी रस्सा नाही केला, एकदम ग्रेव्ही भाजी केली. भाकरी करून घेतल्या. आता मटणासंग ज्वारीच्या भाकरी खायला एक नंबर झाली की नाही भाजी. वरून आता मस्त बघा कोथिंबीर टाकून घेतली. भाजी आपली शिजून तयार झाली. आता मी जेवण वाढून घेते. चिकनची थाळी तयार झाली. मस्त बकऱ्याचं मटण रश्यातलं, आळणी, सुक्क चिकन, ज्वारीची भाकर, कांदा आणि लिंबू, खायला एकदम भन्नाट. नक्की करून बघा अशी चिकनची थाळी. मंडळाच्या रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. मी आज बनवली बकऱ्याच्या मटणाची भाजी आणि सुक्क चिकन आणि मटणाचा आळणी रस्सा आणि तोंडी लावायला कांदा, लिंबू, ज्वारीची भाकरी. तर आजची रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला मंडळी, बाय बाय.